नमस्कार, दंडवत. मी राजेश बापूरावजी काकडे, द्वारकाधीश मानव मंदिर गादा येथून बोलतोय. आज आमच्या द्वारकाधीश मंदिराचे वर्धापन दिन सोहळा मागील अनेक वर्षापासून चालू आहे आणि त्या निमित्तानेच हा आजचा पण एक कार्यक्रम, वार्षिक वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम इथे सुरू आहे. आणि या सोहळ्यानिमित्ताने हे जे मंदिर परिसर आहे हे भव्य दिव्य असं मंदिराचं स्वरूप आहे आणि भविष्यामध्ये याला एक चांगलं नावलौकिक असलेलं आणि भगवान गोपाल कृष्ण गोविंद प्रभू चक्रधर स्वामी यांना शुभ स्पर्शाने झालेली ही भूमी आहे. या भूमीचा आनंद काही वेगळाच आहे, एक आशावाद काही वेगळाच आहे. आणि हा आशावाद सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये त्यांच्या असलेल्या काही अडचणी आहेत, ज्या काही दुःख आहेत, ज्या काही वेदना आहेत, त्या दुःख हरण्यासाठी त्यांच्यासाठी दवाखाने असतील, काही व्यावसायिक प्रतिष्ठाने असतील, परंतु देवाच्या शरणी येऊन त्यांना सुख आशीर्वाद कसा प्रदान करता येईल ही परमेश्वरूपी कार्य करण्याकरता द्वारकाधीश मानुभाव मंदिर यांनी इथे द्वारकाधीशांचं भव्य मंदिर उभं केलेलं आहे. आणि या मंदिराची पूर्णपणे जे रूपास येण्यासाठी इथे आम्ही 4000 फुटामध्ये पुन्हा एक भगवंताचं मोठं भव्य दिव्य असं आम्ही मंदिर उभारतो आहे. आणि या ठिकाणी भविष्यामध्ये म्हणजे येणाऱ्या 2-3 वर्षामध्येच तुम्हाला निवासस्थान, प्रवास फेरी आणि लोक माणसाला आशीर्वाद घेता येईल अशा प्रकारचे प्रार्थना सभागृह आणि प्रसादालय हे या मंदिराच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि मी या निमित्ताने पूर्ण भाविकांना, वासनिकांना या दंडवत घेत विनंती करतो की त्यांनी या मंदिराचा आशीष आपला देऊन आशीर्वाद घ्यावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक चांगला परिवर्तित आनंद घेण्यासाठी तुमचं जीवन मंगलमय आणि प्रकाशमय होईल या आशीर्वादाने हा मंगल सोहळा आहे आणि आपण यावं ही सुद्धा या निमित्ताने विनंती.